खूप रडवलं नशिबाने. आजच्या सोमवारपासून या राशींवर महादेव करणार कृपा. जगातील राजासारखे जीवन. मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आरोग्यविषयक बोलायचं झालं तर तुमची प्रकृती थोडीशी बिघडू शकते, त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्या. व्यावसायिक लोकांसाठी आजचा दिवस थोडा साधारण असेल. अर्ध्या दिवसात तुम्हाला व्यवसायात नफा मिळेल, परंतु संध्याकाळी तुमचं नुकसान होऊ शकतं. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात पैसा साठवला असेल तर तो पैसा आज तुम्हाला उपयोगी पडू शकतो. आज तुमचा एखादा जुना मित्र तुम्हाला त्याच्या वैयक्तिक समस्यांमध्ये मदत मागू शकतो. तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्याला मदत केली पाहिजे. तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचे तर तुम्ही तुमच्या पती किंवा पत्नीसोबत एक छान संध्याकाळ घालवू शकता. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर कुठेतरी हॉटेल वगैरेमध्ये जेवण करायला जाऊ शकता. तुमच्या वडिलांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या मुलांच्या वतीने तुमचे मनही समाधानी राहील. विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं तर आजचा दिवस त्यांच्यासाठी चांगला असेल. त्यांचं मन अभ्यासात केंद्रित राहील. विद्यार्थी आपले करिअर सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतील. वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुमच्या तब्येतीतील बोलायचं झालं तर तुम्ही तुमच्या तब्येतीची खूप काळजी घ्यावी. तुमची प्रकृती बिघडू शकते. हवामानात वारंवार होणाऱ्या बदलामुळे पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुमचं पोट खराब होऊ शकतं. तुम्ही तुमच्या कमरेशी संबंधित समस्यांची विशेष काळजी घ्यावी. कमरेशी संबंधित समस्याही तुम्हाला त्रास देऊ शकतात. डॉक्टरांकडे जाण्यात निष्काळजीपणा बाळगू नका, अन्यथा तुमचे आजार खूप वाढू शकतात. आज तुम्ही तुमच्या जुन्या मित्राला भेटू शकता. तुम्ही त्याच्यासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन देखील करू शकता. तिथे तुम्हाला खूप मजा येईल, परंतु तुम्ही निरुपयोगी गोष्टींवर खूप पैसे खर्च करू शकता. त्यामुळे हात आखडता घ्यावा, अन्यथा आर्थिक संकटाला सामोरे जावं लागू शकतं. तुमच्या जोडीदाराशी काही मुद्द्यांवरून मतभेद होऊ शकतात, परंतु काही काळानंतर तुमचा जोडीदार समजेल आणि तुमचं म्हणणं मान्य करेल. तुमचा वैताग लवकरच दूर होऊ शकतो. फक्त बोलण्यावर नियंत्रण ठेवा. नोकरदार लोकांसाठी दिवस चांगला राहील. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये मेहनतीचे काम कराल. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीही दिवस चांगला राहील. तुम्हाला तुमच्या व्यवसायात प्रगतीसाठी आवश्यक ते मिळेल. तुमच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या एखाद्या सहयोगीकडून पैसे मिळू शकतात. तुमचा व्यवसाय अधिक प्रगती करू शकेल. मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला खूप आनंद होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर तुमचा व्यवसाय चांगला चालेल. तुम्हाला नफा मिळेल, ज्यामुळे तुम्ही दुसरा नवीन व्यवसाय देखील सुरू करू शकता. जर तुमचं वजन खूप जास्त असेल तर तुम्ही व्यायाम आणि योगासन करून तुमचं वजन कमी करण्याचा प्रयत्न करू शकता. यामुळे तुम्ही खूप चांगले दिसाल. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या गरजा चांगल्या प्रकारे सांभाळता. यामुळे तुमच्या सवयींचा परिणाम तुमच्या कुटुंबाला होणार नाही. आज तुमच्या ओळखीच्या किंवा खास नातेवाईकांशी दयाळूपणे वागा. त्यांना काही गरज असेल तर नक्कीच मदत करा. वाहन चालवताना जरा सावधगिरी बाळगा, नाहीतर तुमचा अपघात होऊन कोणीतरी जखमी होऊ शकतं. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर आजचा दिवस तुमच्या ऑफिसमध्ये खूप चांगला असेल. तुमचं म्हणणं बरोबर असेल. काम पूर्ण करण्यासाठी सगळे संपूर्ण सहकार्य करतील. जास्त कामामुळे तुम्हाला संध्याकाळी थकवा जाणवू शकतो. त्यामुळे थोडा थकवा जाणवला तर आराम करावा, अन्यथा आजारी पडू शकता. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्या बोलण्यामुळे तुमचे एखाद्याशी मतभेद होऊ शकतात. तुमच्या मुलाच्या भवितव्याबद्दल तुम्ही समाधानी असाल. आणि तुमच्या जोडीदाराकडूनही तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. पण तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत थोडेसे चिंतित असाल. कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज आरोग्याची विशेष काळजी घ्या. डोळ्याशी संबंधित काही समस्या असल्यास ऑपरेशन करावं लागू शकतं, म्हणूनच तुम्ही थोडेही बेफिकर राहू नका, अन्यथा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्यासाठी दिवस चांगला जाईल. त्यांचं मन अभ्यासात केंद्रित राहील. जर विद्यार्थ्यांना यशस्वी व्यक्ती बनायचं असेल आणि त्यांच्या जीवनात यश मिळवायचं असेल तर त्यांना कठोर परिश्रम करावे लागतील, तरच त्यांना यश मिळू शकतं. आज तुमचा जोडीदार तुमचं कमी ऐकेल आणि स्वतःवर जास्त लक्ष केंद्रित करेल, ज्यामुळे तुम्ही त्याला काही सांगू इच्छित असाल तरीही तो तुमचं ऐकणार नाही. यामुळे तुम्हाला खूप दुःख होऊ शकतं. आज तुमच्या घरी खास पाहुणे येऊ शकतात, ज्यांना पाहून तुम्ही खूप आनंदी व्हाल. जर तुम्ही समाजकार्य केलं किंवा समाजासाठी काही चांगलं काम केलं तर समाजात तुमची प्रतिष्ठा खूप वाढू शकते आणि तुम्हाला मान सन्मान मिळू शकतो.
सिंहरास सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुमचं व्यक्तिमत्व पाहून आज लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात. आरोग्याची खूप काळजी घ्या. पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगा, अन्यथा नुकसान सहन करावं लागेल. कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरसोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकता. तिथे तुम्हाला खूप आनंद वाटेल. आज अनावश्यक खर्च करू नका. अनावश्यक खर्च थांबवा, अन्यथा आर्थिक संकटाला सामोरे जावं लागू शकतं. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रमोशन मिळू शकतं. यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. आई-वडिलांची विशेष काळजी घ्या. त्यांची तब्येत बिघडू शकते. अगदी किरकोळ समस्या असल्या डॉक्टरांकडे न्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नका. आज तुमचं मन धार्मिक कार्यात व्यस्त राहू शकतं. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत धार्मिक प्रवासालाही जाऊ शकता. प्रवास केल्यानंतर तुम्हाला खूप बरं वाटेल आणि तुमची इच्छा पूर्ण होईल. तुमच्या मुलाच्या वतीने तुमचं मन समाधानी राहील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं तर आजचा दिवस त्यांच्यासाठी चांगला असेल. जागरणाने आपलं करिअर घडवण्यासाठी खूप मेहनत करावी, तरच यश मिळेल, अन्यथा त्याला निराशेचा सामना करावा लागू शकतो. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून काही विशेष आनंदाची बातमी मिळू शकते. हे ऐकल्यानंतर तुम्हाला खूप आनंद होईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज त्यांना पगारवाढ मिळू शकते, पण तुमच्या वेतनवाढीमुळे तुमची निराशा होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर जर तुम्ही व्यवसायात पैशाचे व्यवहार सावधगिरीने केले नाही तर तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. महिलांसाठी आजचा दिवस खूप चांगला असेल. आज तुमचं मन खूप आनंदी असेल. वैवाहिक जीवनात तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या मुलांच्या वतीने तुमचे मनही समाधानी राहील. आज तुमचं मन धार्मिक कार्यात गुंतलेलं असेल, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल, पण संध्याकाळी तुम्हाला थकवा जाणवू शकतो, ज्यामुळे तुम्ही थोडे चिंतित होऊ शकता. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या तब्येतीची थोडी काळजी करू शकता. तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावधगिरीचा असेल. आज तुम्हाला तुमच्या नोकरीत नवीन रोजगाराच्या संधी मिळू शकतात. जे लोक बेरोजगार आहेत त्यांना त्यांच्या आवडीची नोकरी मिळू शकते, ज्यामुळे तुमचं मन खूप आनंदी होईल. तुमचा व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर तुमचा व्यवसाय चांगला चालेल, पण तुमच्या व्यवसायात कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवू नका, अन्यथा ती व्यक्ती तुमची फसवणूक करू शकते. तुम्ही तुमच्या सहकार्याकडे थोडे लक्ष द्यावं. जर तुमच्या कुटुंबातील एखाद्याची तब्येत खराब असेल तर तुम्ही तिच्या आरोग्याबद्दल अधिक चिंतित असाल. आज तुमच्या कुटुंबातील कोणाशीही निरुपयोगी विषयांवर वाद घालू नका. छोट्याशा वादाचं रूपांतर मारामारीत होऊ शकतं आणि तुमच्या घरात कलह निर्माण होऊ शकतो. प्रियकराबद्दल बोलायचं झालं तर तुमची लव्ह लाईफ चांगली राहील. आपण आपल्या प्रियकरासह कुठेतरी बाहेर जाऊ शकता आणि आपण त्याचबरोबर बसू शकता आणि भविष्याबद्दल गंभीर संभाषण करू शकता. तुम्ही तुमच्या लग्नाचाही विचार करू शकता. तुमच्या मुलाच्या वतीने तुमचे मन समाधानी राहील, परंतु तुमच्या मुलाच्या आरोग्याबद्दल तुमचे मन थोडेसे चिंतित असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर जर तुम्हाला तुमचा बंद झालेला व्यवसाय पुन्हा सुरू करायचा असेल तर त्यासाठी दिवस खूप शुभ राहील. तुमचं काम खूप चांगलं होईल. जर तुम्हाला शेअर मार्केट किंवा सट्टा बाजारात पैसे गुंतवायचे असतील तर तुम्हाला नफा मिळू शकतो. तुमचे शेअर्स खूप जास्त कमी किमतीत विकले जातील. आज वाहन चालवताना थोडी काळजी घ्या. अपघाताला सामोरे जावं लागू शकतं आणि शारीरिक इजाही होऊ शकते, त्यामुळे वाहन चालवताना थोडी काळजी घ्या. तुम्ही तुमच्या घरातल्या एखाद्या वृद्ध व्यक्तीला भेटू शकता, ज्याला पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. तुम्ही त्याच्यासोबत बसून जुन्या गोष्टींवर तासनतास चर्चा कराल. आज कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर तुमचा प्लॅन कॅन्सल करा. हा प्रवास तुमच्यासाठी शुभ ठरणार नाही. तुम्ही फक्त तुमच्या घरीच राहा, घराबाहेर कुठेही जाऊ नका. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रमोशन मिळू शकतं, परंतु तुम्ही तुमचं वर्तन चांगलं ठेवावं. तुमचे विरोधकही तुम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न करतात आणि ते तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात. धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र राहील. आज तुम्हाला नवीन वाहन घ्यायचे असेल तर दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. वाहन खरेदी करू शकता, त्यासाठी आजचा दिवस खूपच शुभ असेल. आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर आज तुमची प्रकृती थोडी बरी होईल. हवामानाशी संबंधित आजारामुळे तुम्ही थोडे त्रस्त असाल, त्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. जर तुमची मालमत्ता किंवा जमिनीशी संबंधित कोणतेही प्रकरण न्यायालयात चालू असेल तर आज तुम्हाला त्यात विजय मिळू शकेल. यामुळे तुम्हालाही खूप आनंद होईल.
आज तुम्ही तुमच्या मुलांच्या करिअरबद्दल खूप चिंतित असाल, त्यामुळे लहान मुलांना बाहेर फिरायला घेऊन जा. त्यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होईल. तुमच्या मुलाच्या शिक्षणाबाबत तुमच्या मनात जी काही चिंता असेल, तुमचं मन खूप दिवसांपासून अस्वस्थ होतं, त्या चिंता आता दूर होऊ शकतात. तुमच्या मुलांना शिक्षणाच्या अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील, परंतु व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अडचणी येऊ शकतात. मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस थोडा त्रासदायक असेल. तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर तुमचं आरोग्य चांगलं राहणार नाही. मायग्रेनसारख्या समस्या किंवा त्वचेशी संबंधित कोणत्याही समस्यांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही औषध घेत राहा. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर तुम्हाला तुमच्या व्यवसायात काही प्रकारचे नुकसान होऊ शकते. म्हणून बिझनेस पार्टनरवर जास्त विश्वास ठेवू नये. सर्व काम तुमच्या देखरेखीखाली करा. तुमच्या जोडीदाराबाबत तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या आयुष्यात जोडीदारासोबत एखाद्या विषयावर वाद होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि बोलण्यापूर्वी 100 वेळा विचार करा. कारण तुमच्या बोलण्याच्या प्रभावामुळे समोरच्या व्यक्तीला तुमचे शब्द लागू शकतात. तुमच्या मुलाच्या भविष्याबद्दल तुम्हाला थोडी काळजीही वाटत असेल. काम करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर नोकरीत तुमचा सन्मान राहील. तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रगतीची संधी मिळू शकतात. पण तुम्ही तुमच्या कामात चांगलं आणि प्रामाणिकपणे मेहनत करत राहावं तरच यश मिळेल. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काही चढ उतारात घेऊन येईल. जर तुम्हाला जुना आजार असेल तर आज तो आजार पुन्हा उद्भवू शकतो, ज्यामुळे तुम्हाला समस्यांना सामोरे जावं लागू शकतं. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी थोडा त्रासदायक असेल. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात नवीन व्यवसाय उघडायचा असेल तर थोडा वेळ थांबा आणि काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा. जर तुम्ही ते आता केलं तर तुमचं नुकसान होऊ शकतं. तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराशी काही मुद्द्यांवरून मोठं भांडण होऊ शकतं. त्यामुळे तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि सध्याची परिस्थिती समजून घ्या आणि जास्त बोलू नका. अन्यथा यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ होऊ शकता. आज तुम्ही तुमच्या विरोधकांपासून सावध राहा. ते तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात. आजचा दिवस नोकरदार लोकांसाठीही खूप आव्हानात्मक असेल. तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये काही आव्हानात्मक कामं मिळू शकतं, जे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. कोणतंही काम करण्यापूर्वी तुम्ही नीट चौकशी करा, अन्यथा तुमचे विरोधक तुम्हाला अडकवू शकतात. मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. आज तुमच्या घरात आणि कुटुंबात मान सन्मान वाढू शकतो. तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्यावर खूप प्रेम करतील. कुटुंबात तुमचे नाव असेल. सर्वजण तुमच्या कामाचे कौतुक करतील. तुमची कामं खूप दिवसांपासून प्रलंबित असतील तर ती प्रलंबित कामं आज पूर्ण होऊ शकतात. आज तुम्ही एखाद्या खास व्यक्तीला भेटू शकता, ज्याच्या भेटीने तुमच्या मनाला खूप शांती मिळेल आणि तुम्हाला खूप फायदाही होऊ शकतो. तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या बिघडलेल्या प्रकृतीमुळे तुम्ही खूप चिंतित असाल. तुम्ही तुमच्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्यावी. तुमचं आरोग्यही बिघडू शकतं. डोळ्याशी संबंधित काही समस्या असल्यास तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घ्यावेत. तुम्ही तुमच्या मुलांवर खुश राहाल आणि तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही. तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा पैसा असेल. तुमच्या कुटुंबापासून दुरावलेल्या सदस्यांची आठवण करून तुम्ही खूप अस्वस्थ होऊ शकता. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी. त्या राशींपैकी तुमची कोणती रास असेल तर कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.